महिलांना संधी आणि पाठिंबा मिळाला तर प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टता गाठू शकतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या राष्ट्रस्तरीय कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रगतिशील आणि समावेशक भारताला आकार देणारी महिलांची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित करण्याकरता दिल्लीत कर्तव्य पथावर आयोजित शक्ती वॉक पदयात्रेत 3000 महिलांचा सहभाग. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत, पीएम स्वनिधीसह विविध सरकारी योजनांच्या महिला लाभार्थ्यांशी साधला संवाद. पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत सुमारे 33,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं केलं उद्घाटन आणि भूमिपूजन. दिल्ली मेट्रोच्या 2 नव्या कॉरिडॉरचंही उद्घाटन. केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी उद्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या उच्च शिक्षण एव्हीजीसी क्षेत्राशी संबंधित सत्राला संबोधित करणार. महिला दिनाचं औचित्य साधून राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेला प्रारंभ. 3 महिन्यात राज्यातल्या 9,84,000 मुलींना लस देण्याचं आरोग्य विभागाचं उद्दिष्ट. पुणे शहराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं विविध वाहतूक सुविधांची उभारणी केली जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट. लाडक्या बहिणींना उद्योजिका बनवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर पडेल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या 9व्या दिवशी दोन्ही बाजूंकडून परस्परांवर हल्ले चालूच. इराणविरुद्ध सर्व शक्तीनिशी युद्ध चालू ठेवण्याचा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा. आणि आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी ठेवलं 256 धावांचं आव्हान.